कॉलेजचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव पूजा इंगळे, मी के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यामधून मी इथे आलेले आहे. तर मी तुम्हाला अन्न भेसळ ह्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर अन्न भेसळ म्हणजे नेमकं काय असतं? आपण जे बाहेरून जे पॅकेटचे अन्न खरीदतो त्याच्यामध्ये आपण दूध असेल, परत तूप असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचे अन्न, परत तांदूळ असतील, त्या सगळ्या अन्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिक्स केले जातात. त्यानुसार त्या अन्नाचे प्रमाण वाढवतात आणि त्याचा दर्जा जो असतो ते कमी केले जातात. मग त्याच्यामध्ये त्याचे टाईप्स कुठले तर आता पहिल्यांदा दुधामध्ये काय केलं जातं? पाणी टाकलं, पाणी जास्त प्रमाणात मिक्स केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या दुधासारख्या कलरची, पांढऱ्या कलरची जी पावडर असते ते मिक्स केलं जातं. त्यानंतर आपलं तुपामध्ये वनस्पती ऍड केल्या जातात. वनस्पती किंवा मैदा काही ठिकाणी ऍड केला जाते. त्यामध्ये त्याचं प्रमाण काय केलेलं जातं ते वाढवले जातात आणि त्याचा दर्जा कमी केला जातो. त्यानंतर मधामध्ये काय करतात? पाक मिसळतात. पाक मिसळल्यामुळे मधाचे प्रमाण वाढते, कारण ते सारखं दिसते ना. परत तांदूळ असते, तांदळामध्ये आता तुम्ही बासमती तांदूळ घ्यायला गेला, त्याच्यामध्ये काय करतात? साधे तांदूळ मिक्स करतात. साधे तांदूळ मिक्स केल्यामुळे त्याचं वजन वाढते आणि मग आपल्याला ज्या प्रमाणात त्याच्यातून जे प्रोटीन किंवा जे पदार्थ जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे ते आपल्याला भेटत नाही. तुपात तर वनस्पती, पुन्हा डाळीमध्ये काय मिक्स करतात? डाळीसारखा रंग दिलेले वेगवेगळे खडे असतात ते मिक्स करतात. पण केशरमध्ये काय करतात? मका असते का आपली, मकाच्या कणसाचे दोऱ्या त्याला कलर देऊन ते केशरमध्ये मिक्स करतात. अशा प्रकारे त्याचे प्रमाण वाढून त्याचा दर्जा कमी केला जातो. तर त्याचे आता परिणाम काय होतात? तर बघा, पहिल्यांदा आपल्याला त्यामध्ये उलट्या होतात ते पदार्थ खाल्ल्यामुळे, पुन्हा विषबाधा होते अन्नाची, पुन्हा हृदयाचे विकार सुद्धा होऊ शकतात. परत अजून ॲलर्जी होऊ शकते आपल्या स्किनला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची स्किन लाल होते, परत सूज येते, असं होऊ शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत हे अन्न सगळं भेसळ आहे, याच्यावर काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे. म्हणून आपल्या सरकारने, भारत सरकारनं 1954 साली त्याच्यावर एक कायदा काढलाय. म्हणजे त्या कायदा कशासाठी आहे? तर जे ग्राहक आहेत त्यांना संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना जे मूलभूत घटक आहेत त्यामधून त्यांना मिळाली पाहिजेत आणि जे अन्न कसं विकतंय त्याच्यावर बंदी आली